PCMC न्यूज, सत्याला शब्दाची धार। श्री विठ्ठल परिवार मावळ आणि आमदार सुनील शेळके यांच्या वतीने मावळ तालुक्यातील विनेकरांचा सन्मान कान्हे येथे मान्यवरांच्या हस्ते शनिवार 22 रोजी संपन्न झाला। वारकरी निरपेक्ष भावनेने वारी करत असतात, त्यांना सन्मानित करणे आपल्या समाजाचे कर्तव्य आहे आणि या समाजाचे लोकप्रतिनिधी या नात्याने आमदार सुनील शेळके ही सेवा करतात, हे नक्कीच कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे परंपरागत चोपदार हरिभक्त पारायण राजाभाऊ चोपदार यांनी केले आहे। आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत असे गुज पांडुरंग या उक्तीप्रमाणे आषाढी वारी आली की वारकऱ्यांना पंढरपुराचे वेध लागतात। लाखोंच्या संख्येने वारकरी संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होत ज्ञानोबा तुकारामाच्या नामघोषात पंढरपूरकडे प्रस्थान करतात। वारीची ही परंपरा जपण्याचे काम मावळ तालुक्यातील वारकरी आजही भक्तिभावाने करीत आहेत। मावळातील प्रत्येक गावातून दिंड्या आषाढी वारीत सहभागी होत असतात। या दिंड्यांमधील विनेकरांचा योग्य सन्मान व्हावा यासाठी आमदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली हा सन्मान सोहळा दरवर्षी आयोजित करण्यात येतो। या सन्मान सोहळ्यात संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष हरिभक्त पारायण पुरुषोत्तम महाराज मोरे, उद्योजक शंकरराव शेळके, सरपंच विजय सातकर, हरिभक्त पारायण नितीन काकडे, रामदास धनवे, उत्तमराव बोडके, संतोष काळोखे, मुकुंद राऊत, बाळासाहेब आडकर, बाळासाहेब जांभुळकर, दत्ता केदारी, गोपीचंद कचरे, नारायण ठाकर, दिनेश सातकर, निलेश वारिंगे आणि इतर मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विठ्ठल परिवाराचे अध्यक्ष गणेश जांभळे यांनी तर आभार लक्ष्मण सातकर यांनी मानले। पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल PCMC न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।